हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तुम्ही रोजच ब्लाऊज बघून कंटाळले असाल तर चला म्हणलं आज तुम्हाला एक खूप सोप्या पद्धतीने आपण गोधडी कशी शिवायची घरच्या घरी शिलाई मशीन यूज न करता तर आपण स्टार्ट करणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 साड्या घेतलेल्या आहे, एक येलो कलर ग्रीन काट आणि एक पर्पल कलरची. तुम्हाला दिसतच असेल येलो कलरची खाली आतरून घेतलेली आहे, त्यानंतर बघा पर्पल कलरची पण आतरून घेतलेली आहे. बघा आता येलो कलरच्या थोडीशा मध्यभागी ही साडी आतरून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याकडे उरलेलं ब्लँकेटचं असतं ते मी टाकून घेतलेलं आहे. बघा खालचं व्यवस्थित करून घ्यायचं. इथं आलं होतं आमच्या सासूबाईंना मला पण येत नव्हते, मी पण सासूबाईंकडून शिकले आणि म्हटलं चला आपल्या सबस्क्रायबरांना पण दाखवा की घरच्या घरी तुम्हाला शिलाई मशीन नसेल तर हाताने कशी गोधडी शिवायची, त्यासाठी हा व्हिडिओ डिटेल बनवला आहे. तर बघा आता इथे बघा, आता जी पर्पल कलरची साडी होती ती ब्लँकेटच्या मापानुसार घेऊन त्यावरती आपण घडी घालायची आहे. बघा तर खूप सोपी पद्धत आहे शिवण्याची, नक्की शेवटपर्यंत बघा. स्टेप बाय स्टेप आपण एकदा खालचं लेअर कसे तयार करायचे. बघा पहिल्यांदा येलो कलरची साडी टाकली, त्यानंतर पर्पल कलरची साडी टाकली, त्यानंतर वरून ब्लँकेट टाकलं आणि ते सिंगल टाकलेले आहे. ज्या साड्या आहे त्या सिंगल आहे. ओके, तर आता इथं बघा सासूबाई पूर्ण व्यवस्थित करून घेते. मला पण माहीत नव्हते, मी पण शिकते, तुम्ही पण माझ्याबरोबर शिका. ओके, आता इथे बघा सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर सगळ्या बाजू सारख्या करून घ्यायचे. काही जण याच्यात पाणी पण टाकतात ते जेणेकरून आपल्या ज्या साड्या आहेत त्या गोळ्या होत नाही, पण मी तर साडी वगैरे काहीच टाकलेले नाही. आता बघा जे बघा आता ही साडी खाली गेली पर्पल कलरची, त्याची घडी कुठपर्यंत येते आहे ते बघणार आहोत आपण. म्हणजे खाली सिंगल टाकल्या आणि वरून ब्लँकेट आणि वरून पुन्हा हे साडीचा जो लेअर आहे तो येईल. बघा आता इथं थोडंसे गोळा झालं होतं, आपण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तर हे लेअर कसे 3 लेअर तयार होतात तर नक्की बघा. आता त्यानंतर जे एक्स्ट्रा होतं ते बघा सासूबाईंनी व्यवस्थित करून घेतलेलं आहे जे एक्स्ट्रा आहे. त्यानंतर आता येलो कलरचं पण आपण टाकून घेणार आहोत. यासाठी आता इथे तुम्ही तुमच्याकडे काही विटा वगैरे असेल तर ते ठेवून घ्या. तर विटा ठेवल्यानंतर काय होणार आहे ते हलणार नाही इकडं. तर बघा जी खाली पर्पल साडी आली त्याची वरती घडी घातली. आता इथं थोडे चून आल्या होत्या, मी सासूबाईंना म्हणत होते इथं गोळा झाला आहे, आणि त्यांनी काय केलं परत काढत्या म्हणे तर काढून घेऊ परत. आणि जेव्हा आपण बेस तयार करतो ना एकदम व्यवस्थित तयार करायचा आहे. बघा तुम्हाला मी सांगितलंच का कसं तयार केलं आहे. खाली सिंगल साड्या टाकल्या आहे 2, त्यानंतर वरती ब्लँकेट टाकलेलं आहे, उरलेला कपडा फोड मारलेला आहे. तर बघा आणि आपण एक्स्ट्रा आहे ते कट करून घेणार आहोत. आता बघा इथं मी एक गोष्ट तुम्हाला समजायचं असेल, आता इकडे आपण घडी घातलेली आहे जे एक्स्ट्रा आहेत आणि त्यानंतर आपण वरून पण एक साड्यांचा लेअर लावणार आहे. त्यासाठी आपण काय करायचं आहे जे एक्स्ट्रा आहे ते कट करायचं किंवा वरून टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला दाखवतच पुढच्या ह्याच्यामध्ये. तर बघा आणि आपल्याला गोधडी शिवण्यासाठी मोठी सुई आणि एकदम मार्केटमध्ये गोधडी शिवायचे असल्या ते बरोबर एकदम व्यवस्थित असा मोठा धागा देतात. बघा आता इथं मुलांची पण थोडीशी गडबड चालू होती. तर इथे बघा मी सासूबाईंना सांगितलं ते कट करून घेऊया. त्यानंतर मी हे एक्स्ट्रा बघा साड्या पूर्ण सिंगल खाली आलेल्या आहे. तुम्ही बेस एकदम व्यवस्थित तयार करा. इथं सासूबाई बघा कसं फिरवते एकदम. मग त्यांनी सांगितलं इथून कट करून घ्या. बघा ही कट करून आपण वरून टाकणार आहे. इथे बघा इथून कट करून वरती टाकायचं आहे. बघा तर सासूबाईंना इथं त्या म्हणत होत्या व्हिडिओ नको काढू, म्हटलं चला आमच्या सबस्क्रायबरला पण गोधडी कशी शिवायची नेक्स्ट टाईम मी पण शिवली तर मी तुम्हाला नक्की दाखवल. पण ही गोधडी एका दिवसात म्हणजे 1-2 तासातच ही गोधडी रेडी झालेली आहे. बघा मी आणि सासूबाईंनी मिळून शिवले आहे. तसं तुम्हाला 1-2 दिवसात होऊन जाईल. म्हणजे शिलाई मशीनचा यूज न करता हातानेच ही गोधडी आपण स्टिच केलेली आहे. बघा तुम्हाला सांगते जे एक्स्ट्रा कापड होतं ते कट करून घ्यायचं आहे. पण बघा ब्लँकेटच्या 4-5 बोटा अंतर ठेवून इथे कट करायचे आहे. कट करताना एकदम टाईट पकडायचे आहे. बघा ज्या पद्धतीनं मी टाईट पकडली त्या पद्धतीनंच तुम्ही टाईट करून घ्यायचे आहे. बघा
आणि कट करून घ्यायचं आहे, म्हणजे कुठे बी कमी जास्त कट झालं नाही पाहिजे. ओके, इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता हा उरलेला कपडा आपण वरून ब्लँकेटच्या वरून टाकणार आहोत. तुमच्याकडे पातळ बेडशीट असेल तर तुम्ही नक्की ह्या गोधड्या ट्राय करा, कारण पहिले जुन्या काळचे लोक खूप गोधड्या शिवायचे. पण आता आपण ब्लँकेटचं यूज करू. जर तुमच्या ह्या अशा साड्या जर असल्या यूज करून ठेवलेल्या तर अशाच पडण्यापेक्षा तुम्ही गोधड्या शिवा. तर उन्हाळ्यामध्ये नक्की याचा यूज होतो, कारण गादी वगैरे खूप गरम होतो. अशा पातळ गोधड्या आथरल्यावरती पण जास्त काही गरम होत नाही. त्यामुळं अशा गोधड्या बनवण्याचा नक्की प्रयत्न करा. बघा, त्यानंतर त्या साडी होती ती वरून टाकली आहे. आता बघा, ब्लँकेटच्या 5-5 इंच उरलं पाहिजे ना, ह्या पद्धतीने तुम्ही साड्या टाकून घ्या. बघा, आणि त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, यानंतर आपल्याला व्यवस्थित करायचं आहे. बघा, एकदम सारखं करायचं आहे. हाताने त्या घड्या वगैरे व्यवस्थित करून घ्यायच्या आहे. अपोजिट साईडला बघा, तुम्ही बघता सासूबाई एकदम व्यवस्थित काठावर काठ ठेवून त्यांचं कामच इतकं परफेक्ट असतं की शिवण्या बाबतीत. गावाकडं पण त्यांनी भरपूर गोधड्या शिवले आहेत. तर चला म्हटलं मला एकदा शिवून दाखवा. तर त्यानंतर त्यांनी इथे आपल्याला शिवून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बघा, शिवून म्हणजे आधी त्यांनी खाली बेस वगैरे तयार करून घेतला आणि मला पण हेच माहीत नव्हतं नक्की कसा तयार करायचा. त्यानंतर मग त्यांनी काय केलं आहे का, व्यवस्थित सगळ्या बाजूंनी साडी ॲडजस्ट करून घेतली आहे जिथं चुन्या वगैरे होत्या. बघा, तुम्ही पण या पद्धतीनंच गोधडी आहे ती शिवा. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही जर ही गोधडी बघून कशी आथरली वगैरे ती जर बघून जर नक्की शिक्षण एकदम चुन्या वगैरे व्यवस्थित करायच्या आहे, ज्या का त्या नुसत्या. आणि इथे तुम्ही पाणी पण टाकू शकता. भरपूर जण पाणी पण टाकतात, पण इथे पाणी वगैरे नाही टाकायचं आहे. आम्ही पाणी वगैरे नाही टाकलं. आणि त्यानंतर काठावर काठ ठेवून चारी बाजूने आपल्याला काठ दाबून घ्यायचे आहे. तर ते पण तुम्हाला दाखवते. आणि एकदम छोटे छोटे टाके घालायचे. जर छोटे छोटे टाके घातले तर आपली गोधडी खूप जास्त दिवस टिकते. बघा, इथे आता आपण सिंगल धागा वळून घ्यायचा आहे. बघा, आता इथे सासूबाईंनी एका कडेच्या बाजूने सुरुवात करणार आहेत. तर बघा, तिन्ही पण लेअर सोबत घेऊनच आपल्याला सुरुवात करायची आहे शिवायला. तर शिवताना बघा, आधी एक शिलाई घालायची चारही बाजूने आणि नंतर फोल्ड करून घ्यायच्या. मशीन फोल्ड करायचे असं करू शकतात, किंवा तुम्ही नंतर हाताने पण फोल्ड करता येतं. पण चारही बाजूने आधी आपण शिलाई घालून घ्यायचे, जेणेकरून तिन्ही पण लेअर सोबत आपलं स्टिच झाल्यावर नंतर अजिबात मध्ये हे होत नाही. बघा, असे हात मारून घ्यायचे. इथं तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे आपला हात बेस तयार झाला आहे. आता हे बेस आपल्याला एकदा टाकायचं समजलं तर आपण खूप पटकन आता इथे तुमच्याकडे सिल्क दुसरे काही कापड असं तुम्ही टाकू शकता. पण ब्लँकेट खूप इझी, जे नवीन शिकत आहात त्यांना खूप इझी जातं. अशा पद्धतीने जर शिवायचे असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. बघा, त्यानंतर आपण शिवायला घेणार आहोत. तर बघा, काठ एक आले आहेत. इथं मुलं वगैरे जास्त मध्ये पळत आहे म्हणून ते गोळा होत आहे. पण तरी प्रयत्न आहे की ते व्यवस्थित करून स्टिच करायला घ्यायचं. तुम्हाला दाखवत आहे. बघा, शिवायला सुरुवात करायची आहे. तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सोनू फॅशन चॅनलला असंच सपोर्ट करा. यानंतरचे व्हिडिओ तुम्हाला कोणते पाहिजे ते पण सांगा. चला, आपली लाईव्ह 2च्या नंतर आपण 2:30च्या नंतर 2:30 ते 3च्या दरम्यान आपण लाईव्ह असतं. लाईव्हवरती तुम्ही जॉईंट होत चला. जे छोटे छोटे स्टिचिंगचे प्रॉब्लेम आहे, कटिंग स्टिचिंगचे, मेजरमेंटचे काही पण असो, तर ते आपण एकदम सहजरित्या स्टेप बाय स्टेप सांगत आहोत. बघा, आता इथून आम्ही सुरुवात केलेली आहे सासूबाईंना आणि मी. आणि चारही बाजूने आपण पहिल्यांदा शिलाई घातली, नंतर 2-2 शिलाई घालणार आहोत. कारण इथं मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे
मी तुम्हाला स्टार्ट करत होते सासूबाई तेव्हाच थोडासाच व्हिडिओ यामध्ये मी घेतला आहे बघा, कॅमेरामध्ये कॅप्चर केलेला आहे बघा. त्यानंतर सासूबाईंनी बघा स्टार्टिंगपासून सुरुवात केली आहे. आता जुन्या काळ खूप बायका गोधड्या शिवायच्या, पण आता जास्त ब्लँकेट वगैरे आले त्यामुळं कोणी जास्त गोधड्या शिवत नाही. पण गरमीच्या दिवसात गोधड्यांची खूप गरज भासते, कारण एकदम पातळ कपड्यावर अजिबात गरम वगैरे होत नाही आणि ब्लँकेट वगैरे असतात त्यावर खूप गरम होतं. त्यामुळं प्रयत्न करा का आपण घरच्या घरी जर काम नसेल तर घरच्या घरी आपण गोधड्या या पद्धतीने शिवा आणि त्यामधून तुमचा व्यवसाय पण चालू शकतो. आजकाल बघितलं मी 2-3 ठिकाणी एका गोधडीचे रेट विचारले तर किती सांगितले, 400 ते 500 रुपये एक गोधडी सांगितली. तर तुम्ही एक गोधडी जर घरच्या घरी शिवली ते पैसे आपले वाचते. त्यामुळं प्रयत्न करा, जेव्हा आपण शिलाई टाके घालतो तेव्हा हात मारून पुढे पुढे चालायचं आहे बघा. अशा प्रकारे आपण चारही बाजूने शिलाई करणार आहोत बघा. आणि त्यानंतर मग कडेचा भाग बघा सासूबाईंनी असे टाके घातलेले आहे बघा. असेच पूर्ण गोधडीवर टाके टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा अंतर थोडंसं कमी ठेवायचं, जास्त अंतर ठेवायचं नाही. कमी अंतरावर आपण शिलाई करायची, शिवून घ्यायची आहे बघा. तर तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने ट्राय करा गोधडी शिवण्याचा. तिथं सासूबाई शिवत होत्या आणि मी पकडलं होतं कडेला, कारण त्या म्हणत होत्या विटा आण ठेवायला. पण आता सिटीमध्ये कुठं विटा असणार आहे, म्हणून मीच पायाने त्यांना एक लेअर म्हणजे इथून सुरुवात करून पूर्ण गोधडी शिवेपर्यंत ते पकडलं होतं. म्हणजे ते जास्त पकडल्यामुळं गोळा वगैरे अजिबात होत नाही. अशा पद्धतीने बघा गोधडी शिवून झालेली आहे बघा. तुम्हाला मी पण गोधडीचं फायनल लुक दाखवते बघा. अशा प्रकारे आपली अशी 4 पॉईंट गोधडी शिवून झाले आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग एव्हरीवन. बाय बाय.